सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदखेडा शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवरून शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। गल्लीबोळ्यात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, ताडी विक्री, सट्टा, विमल, गुटखा आणि वाळूची अवैध वाहतूक तातडीने बंद करावी या मागणीचे निवेदन त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले। सर्वसामान्यांना साध्या परवानग्यांसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात, मात्र अवैध व्यावसायिकांना अच्छे दिन कसे असा संतप्त सवाल उपस्थित करत सोनवणे यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन येत्या 15 दिवसात ठोस कार्यवाही न केल्यास पोलीस ठाण्यासमोरच प्रतिकात्मक जुगार क्लब, ताडीचा अड्डा आणि दारूचा गुट्टा थाटून तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा शाणाभाऊ सोनवणे यांनी दिलाय। या प्रसंगी सर्जेराव पाटील, संतोष देसले, नंदकिशोर पाटील, शकील पटेल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आता पोलीस प्रशासन या इशाऱ्यानंतर कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण शिंदखेडा वासियांचे लक्ष लागले आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे। या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन 3 अधिकारी बदलून गेले। त्या ठिकाणचे एपीआय नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आहेत आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमलाचे बिंदास्त चालू आहे। म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे। एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब जे 2 नंबरचे व्यवसाय चालू येते त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा। तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा, कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे, रीतसर कायदेशीर असं वाटतंय। आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8, 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही। आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले। नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच ताडीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार। प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी केलं जाईल।